95% झालं. 95% झालं आहे. 5% टोपी घातल्या दोघांनी की संपलं. 100% झालं. घेऊन द्या. अशाला लोकांना चुत्या बनवता. 85% झालं बोलताय ना. म्हणजे 85% आहे ना. हां 75% आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बालाजी. हे कोण बघतं? म्हणजे 15 दिवस झाले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण आहे? तुमची जिम्मेदारी आहे नाही. कधी करणार आहे? आज तारीख आहे. तारीख काय आज? 4 तारीख. मग डेडलाईन काय आहे तुमची? ॲक्च्युली 31 ऑगस्ट डेडलाईन काय आहे? 31 तारीखच असते तर, पण आता 10 दिवस वाढून घेतले. डेडलाईन काय आहे? 10 तारीख. कुठली टाईम? ही 10 10 डिसेंबर तर नाही ना. नाही. मग कुणी वाढवून दिली? दाखवा पत्रक. तुम्हाला आपल्या जर आयुक्तांनी वाढवून दिले असेल तर पत्रक दाखवा. हा? कालच सँक्शन झाली. दाखवा ना पत्रक. वेडिंग सेशन झालं पण दाखवा, पत्रक दाखवा. तुमची डेडलाईन 31 तारखेची होती. कुठल्या 31 तारखेची? 31 संपला काय आहे अजून? 3. हे काय? हे काय आहे? हे काय आहे? मी फक्त तुम्हाला विचारलं. याचं नाव काय? काढले का? जर जलपर्णीच काढले नसेल तर गाळ काढला नाही 100% बरोबर आहे. जर तुम्ही जलपर्णीच काढली नाही याचा अर्थ मिठी नदीचा गाळ काढला नाही. मी आलो म्हणून तुम्ही मशीन उतरवताय आणि मला दाखवण्यासाठी तुम्ही करताय. माझ्याशी बोला, ते नंतर बघू. मी आलो म्हणून तुम्ही मला ना दाखवण्यासाठी तुम्ही मशीन लावलेली आहे, पण ती फक्त जलपर्णी हलवताय, तुम्ही पाण्यात गेली करताय, एवढंच करताय. उद्या 7 तारखेला पाऊस आला तर मी काय करणार? जास्त मशिनरी लावा ना. ऊन लावा जास्त. ऊन लावा जास्त. नाही मॅडम, रात्रंदिवस करून मॅडम यांनी काहीही काम केलेलं नाही. तिथून सर्व मशीन उतरवले जातात, सर्व उतरवले जातात, काहीच नाही. तर आता 2 मशिनरी लावा. मशीन वाढत होती. त्याला सांगितलंय गाड्या खूप जास्त लावा. ते मला काढलं नाही. लावलाय ना तो बुक आपण या साईडला लावूया. बाजूला आता यांचं प्लॅन होतं की इकडे शेत असं तिकडे घेऊन जायचं आणि तिकडे उचलायचं. पुढून ते मला बरोबर नाही वाटत. या साईडला जे सगळं ते रिक्षा तिकडे लावतो. पार्टीला बोलून तुझ्याच ह्याच्यात घेतो. ठीक आहे. आज मिठी नदीची पाहणी करण्यासाठी आलेला होतात, मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीची स्थिती आहे, तुम्ही या ठिकाणी कामच बंद पाडलेलं आहे मिठी नदीचं. कधी हे काम आता सुरू करायला परवानगी देणार आहात? मिठी नदी साफसफाई ही महानगरपालिका प्रशासनाची जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारी घेत असताना त्यांनी मला सांगितलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की 30 किंवा 31 मेपर्यंत डेडलाईन आहे. आम्ही 31 मेपर्यंत संपूर्ण मिठी नदी स्वच्छ केली जाईल. परंतु या ठिकाणी आज 4 मे आहे. मी प्रशासनाला या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. त्यांची जिम्मेदारी त्या ठिकाणी पूर्ण केलेली नाही. आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 75% झालेलं आहे. थोडंसं त्यांना पाहणी केल्यानंतर सांगितलं 66% आहे आणि खरी परिस्थिती आहे तर 50% पण झालेलं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रमुख अभियंता असावा, प्रमुख अभियंत्याची जिम्मेदारी आहे. हे असतानासुद्धा प्रमुख अभियंता आलेले नाही आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना पाठवून कुठंतरी लोकांची दिशाभूल करायची, हे काम माझ्याकडे सहन केलं जाणार नाही. अनेक वर्षापूर्वी पण अनेक वेळा प्रशासनाला त्यांची जिम्मेदारी दाखवून दिलेली आहे. आणि जर आमचं ऐकलं नाही तर आमच्यातला शिवसैनिक जागा होतो.
आणि आमच्या भाषेने आम्ही त्यांना सांगितलं जातं. तशाच पद्धतीने आता प्रमुख अभियंत्याला बोलवलेलं आहे. ही जिम्मेदारी त्यांनी जर पूर्ण नाही केली तर प्रमुख अभियंत्याची जिम्मेदारी काय आहे हे त्यांना दाखवून देणार आहे. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे, हे पाणी पुढं जाणार नाही. आमच्या क्रांतीनगरमध्ये पाणी भरलं जाईल, गोरगरिबांच्या घरावरून पाणी जाईल, गोरगरिबांची मुलं वाहून जातील. हे पाहणं मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आणि अनेक वर्षापासून हे पाहत असताना महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगून अनेक गोरगरिबांना त्यांचं स्थलांतर करून दिलं. उर्वरित लोकांच्या घरातसुद्धा पाणी जाऊ शकतं आणि म्हणून प्रशासनाने जर ही जिम्मेदारी पूर्ण नाही केली तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे, सत्तेत असलो तरी, सत्ता आपली असली तरी, सरकार आपलं असलं तरी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करून, लोकांबरोबर राहून, रस्त्यावरती उतरून प्रशासनाला त्यांची जिम्मेदारी दाखवायचं काम शिवसैनिकाचं आहे. तो शिवसैनिक मी आहे. ते दाखवायचं काम चीफ इंजिनियरला केलं जाईल. नाही ऐकलं तर शिवसेनेच्या भाषेमध्ये या क्रांतीनगरचा आवाज त्यांच्या कानामध्ये पोचवला जाईल. आता काम बंद पाडलंय का तुम्ही? आता काम बंद पाडलंय. जोपर्यंत चीफ इंजिनियर येत नाही आहेत, प्रमुख अभियंता येत नाही आहेत, तोपर्यंत काम बंद ठेवलेलं आहे. त्यांची जिम्मेदारी आहे. ते पाहत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही.